नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर-बी-आय इथे विविध पदांकरता जागा निघालेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहतोय. मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल, तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स जसे की एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, बँकिंग सेवा, शिक्षक भरती याशिवाय सर्व काही खाजगी आणि सरकारी नोकरी या संदर्भातल्या अधिकृत जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, ज्या आजच्या आर-बी-आयमध्ये ज्या जाहिराती निघालेल्या आहेत, त्याच्यामध्ये लीगल ऑफिसर इन ग्रेड बी 2 जागा, मॅनेजर टेक्निकल सिव्हिल इन ग्रेड बी 1 जागा, मॅनेजर टेक्निकल इलेक्ट्रिकल इन ग्रेड बी 1 जागा, असिस्टंट मॅनेजर राजभाषा इन ग्रेड ए 2 जागा आणि असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी इन ग्रेड ए अशा 4 जागा आहेत. आणि या संदर्भातली जी अधिकृत जाहिरात आहे, ती अधिकृत जाहिरात सुद्धा आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकता, की या जाहिरातीमध्ये यांनी पूर्णपणे ज्या काही तुमच्या असणाऱ्या आरक्षित जागा आहेत, त्यानुसार आरक्षित जागेचं वर्गीकरण करून सुद्धा दिलेलं आहे. आणि या पी-डी-एफमध्ये पी-डी-एफ अतिशय मोठी आहे, त्यामुळे तुमचा वेळ आम्ही बहुमूल्य समजून ही पूर्णपणे पी-डी-एफ आम्ही तुम्हाला वाचून दाखवणार नाही आहोत. मात्र आपल्या या पी-डी-एफ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल पाहू शकतो, की सुरुवातीला आपल्याला पर्टिक्युलर्समध्ये आपण पाहताय की जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो 1 फेब्रुवारी 2026 नुसार तुमचं मोड ऑफ ॲप्लिकेशन जे असणार आहे ते ऑनलाईनद्वारे असेल. आणि या संदर्भामध्ये इम्पॉर्टंट डेट्स जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी ही जाहिरात निघालेली असून दिनांक 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत 6 फेब्रुवारी 2026 ते 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही लिंक असेल आणि या संदर्भातली डेट ऑफ एक्झामिनेशन जी आहे ती तुम्हाला 14 मार्च रोजी सॅटर्डेला ही एक्झाम होणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला या पोस्ट संदर्भामध्ये पहिली जी पोस्ट आहे लीगल ऑफिसर इन ग्रेड बे याच्यामध्ये तुमची जी वयाची मर्यादा आहे ती किमान वयोमर्यादा ही 21 वर्ष राहील आणि कमाल वयोमर्यादा ही 32 वर्ष राहील. त्याचप्रमाणे कास्टनुसार ज्या काही वयोमर्यादेमध्ये शिथिलता आहेत त्या सुद्धा आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. त्या मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्याला काही जॉब रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या सुद्धा इथे दिलेल्या आहेत आणि एक्सपिरियन्स हा सुद्धा इथे मेन्शन केलेला आहे. त्या संदर्भामध्ये आपल्याला जी टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1 जो आहे तो त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप 30 क्वेश्चन आणि डिस्क्रिप्टिव्ह टाइप 120 असे 3 तासाकरता तुमचा जनरल नॉलेज ऑफ लॉ नुसार पेपर होईल. याशिवाय पेपर 2 मध्ये इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह राहील आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असे टोटल 290 पैकी तुमचे जे काही गुण असतील त्या गुणांच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर या संदर्भामध्ये आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर या संदर्भामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा ठळकपणे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, की या पदाला अप्लाय करताना आपल्याला कोणती फी आकारली गेलेली आहे का? तर या संदर्भामध्ये कास्टनुसार या पदांना नक्कीच फी आकारली गेलेली आहे. आणि या संदर्भामध्ये जी मूळ जाहिरात आहे त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख आढळलेला आहे. याशिवाय आपल्याला जे काही ॲप्लिकेशन करायचं आहे ते ॲप्लिकेशन आपल्याला पूर्णपणे ऑनलाईन मोडद्वारेच करायचं आहे. आर-बी-आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरूनच आपल्याला पूर्णपणे ऑनलाईन करायचं आहे. ऑफलाईन पद्धतीनं आपल्याला इथं ऑनलाईन चालणार नाहीये असंही या गोष्टीमध्ये आहे. आणि मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्याला काही शंका असल्यास नक्कीच आम्हाला तुम्ही व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कॉमेंट करू शकता. जेणेकरून आपल्याला काही शंका आल्या तर कॉमेंटच्या स्वरूपामध्ये आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. या संदर्भामध्ये असणारे जे काही सेंटर्स असतील त्या सेंटर्सची यादी सुद्धा या पी-डी-एफमध्ये दिलेली आहे. ते सुद्धा आपल्याला या पी-डी-एफमध्ये मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की तुम्ही चेक करा. तर मित्रांनो, या संदर्भातली अधिकृत वेबसाईट लक्षात ठेवा www.rbi.org.in. तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन जाहिरातीसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा आणि अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.